नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वनविभाग भरतीमध्ये लेखापाल पुणे याची सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांनी एक नवीन प्रसिद्ध पत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे. बघा त्या प्रसिद्ध पत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलं. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. बघा त्यांनी हे नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे. पुणे वनविभाग यामध्ये ऑनलाईन परीक्षेत 45% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांमधून जाहिरातीतील नमूद रिक्त पदे तसेच सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन उमेदवारांची लघु यादी तयार करण्यात आली व त्यांना दिनांक 2 जानेवारी 2024 व 3 जानेवारी 2024 रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले होते. आणि जे विद्यार्थी कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची त्यांनी सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट हे जाहीर केलेली आहे. बघा, ही आहे सिलेक्शन लिस्ट. आणि याच्याच खाली त्यांनी वेटिंग लिस्ट पण प्रसिद्ध केलेली आहे. ही आहे वेटिंग लिस्ट. तुम्ही जर ही लिस्ट बघितली नसेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. तिथून हा PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या. बघा, त्यांनी इथे टिप दिलेले आहे. या टिपमध्ये त्यांनी काय सांगितले आपण ते बघू. निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत, त्यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील. त्यानंतर ही निवड सूची व्यपगत होईल. नंतर आहे उमेदवाराची अंतिम नियुक्ती. हे उमेदवारांचे वैद्यकीय तपासणी अहवालाचे अधीन आहे. तपासणीमध्ये उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल. प्रादेशिक निवड समितीने तयार केलेल्या निवड सूचीमधून ज्येष्ठतेनुसार उमेदवाराची नियुक्तीसाठी शिफारस केल्यानंतर शिफारस केलेला उमेदवार सदर पदावर विहित मुदतीत रुजू न झाल्यास किंवा संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार किंवा जात प्रमाणपत्र अन्य आवश्यक प्रमाणपत्राची अनुपलब्धता, अवैधता किंवा अन्य कोणत्याही कारणावस्तव नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्याचे आढळून आल्यास अथवा शिफारस केलेला उमेदवार रुजू झाल्यानंतर नजीकच्या कालावधीत त्याने राजीनामा दिल्यामुळे किंवा त्याचा मृत्यू झाल्याने पद रिक्त झाल्यास अशी पदे त्या प्रवर्गाच्या निवड सूचीतील अतिरिक्त उमेदवारांमधून प्रतीक्षा यादीतील वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात येईल. मात्र अशी कार्यवाही निवड सूचीच्या कालमर्यादेत करण्यात येईल. जर सिलेक्शन कॅन्डिडेटनी जर जॉईनिंग केली नाही तर ते वेटिंग लिस्ट क्लिअर करतील आणि वेटिंग विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्यात येईल. निवड सूचीमधील उमेदवार यांनी आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत सेवेत रुजू होणे अनिवार्य राहील. अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द ठरवण्यात येईल व त्यानंतर प्रतीक्षा यादीतील वरिष्ठता क्रमाने उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येईल. बघा, या 4 टिप त्यांनी यामध्ये दिलेल्या आहे. तुम्ही हे लिस्ट व्यवस्थित बघून घ्या आणि या 4 टिप पण वाचून घ्या. आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा,
जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.